आणि मग 1/a+b+x इज इक्वल टू 1/a+1/b+1/x असा क्वेश्चन आहे. फॅक्टराइज द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन बाय सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड असा क्वेश्चन आहे. काय करूया, अगोदर आपल्याला ज्या पद्धतीचं क्वाड्रेटिक इक्वेशन माहीत आहे त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला माहीत असणारं क्वाड्रेटिक इक्वेशन वेगळं, हे दिसतंय ते वेगळं, आणि मग आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन माहिती आहे तर ते असं असतं. क्रॉस मल्टिप्लाय करूया. एक तर आपण एक्सच्या टर्म एका बाजूला घेतल्या, पहिलं काम ते केलं, आणि नंतर आता एक्सनी 1ला मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स मायनस a+b+x नी 1ला मल्टिप्लाय केलं a+b+x आणि डिवायडेड बाय यांचा प्रॉडक्ट खाली येणार म्हणजेच x मल्टिप्लाय बाय a+b+x असं येणार. आणि इज इक्वल टू राईटला सुद्धा क्रॉस मल्टिप्लाय करूया b+a डिवायडेड बाय ab अशा पद्धतीने येईल. आणि मग ब्रॅकेट ओपन केलं, ब्रॅकेट ओपन केल्यानंतर -a-b किंवा मायनस इन ब्रॅकेट a+b कॉन्स्टंट आहे. आपण एक काम करूया, a+b कॉन्स्टंट एका ब्रॅकेटमध्ये घेऊ, जेणेकरून काय होईल, -a+b लिहिता येईल आणि -x होईल, आणि हा x ब्रॅकेट ओपन केल्यानंतर कॅन्सल होईल x - x, म्हणजे राहिलं काय, फक्त -a+b ला मल्टिप्लाय करूया ab ने, म्हणजेच -ab मल्टिप्लाय बाय a+b. डिनॉमिनेटरने इकडे मल्टिप्लाय केलं -a+b ला, असं आलं. इज इक्वल टू a+b ला x इंटू a+b+x ने मल्टिप्लाय करूया. हे a+bच आहे, b+a म्हणजे a+bच आहे, त्याला x इंटू a+b+x ने मल्टिप्लाय करूया. आता इथे लगेच लक्षात येतं आहे दोन्ही साईडला सेम फॅक्टर आहे a+b, त्यांनी काय केलं, बोथ साईडला डिवाइड केलं, किंवा हा फॅक्टर इकडे आला, डिवाइड झाला, कॅन्सल झाला. आणि हे कधी करू शकतो आपण, जर त्यांनी दिलेलं आहे a+b नॉट इक्वल टू 0 असेल तरच, कारण दोन्ही साईडला 0नी डिवाइड करता येत नाही, इन्फिनिटी व्हॅल्यू होते. जर हे दिलेलं आहे तर आपण दोन्ही साईडला a+b कॅन्सल करू शकतो, नाहीतर करता येत नाही. आता या ठिकाणी कॅन्सल का केलं हे तुम्हाला समजलं असेल तर -ab इज इक्वल टू एक्सनी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर x इंटू a+b, किंवा चालेल काय करूया, x इंटू a+b एक कॉन्स्टंट टर्म आहे, मी असं लिहितो a+b इंटू एक्स, आणि प्लस x इंटू एक्स म्हणजे x². आता मग -ab राईटला घेतल्यानंतर फर्स्ट टर्म मी x² लिहितो, सेकंड टर्म प्लस a+b इंटू एक्स येणार, आणि प्लस ab इज इक्वल टू काय, 0. ऑलरेडी आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये आलं आहे, ज्यांचा प्रोडक्ट ab आहे म्हणजे a आणि b, त्यांची ॲडिशन काय a+b आहे. स्प्लिट कसं करायचं, x² किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, असे दोन फॅक्टर a आणि b आहेत, तर मग फॅक्टर्स काय येणार, x+a आणि x+b येणार. किंवा सॉल्व करूया, x² प्लस ax प्लस bx प्लस ab इज इक्वल टू 0. याच्यामधून x कॉमन घेतलं तर x+a येणार, प्लस इथे b कॉमन घेतलं तर परत x+a फॅक्टर मिळणार, आणि दोन्हीमधून x+a फॅक्टर कॉमन घेतलं तर x+b सेकंड फॅक्टर. म्हणजेच याच्यावरून कन्क्लुजन काय, तर आयदर x+a इज इक्वल टू 0 और x+b इज इक्वल टू 0. म्हणजेच फायनल आन्सर काय, x इज इक्वल टू और x इज इक्वल टू -b. बरोबर, एवढं उत्तर आहे. आणि मग नेक्स्ट क्वेश्चन जो आहे लिहून टाका लगेच. आणि शक्यतो परत लिहिताना जर तुम्ही लक्ष दिलं, समजून घेतलंय, तर परत लिहिताना बोर्डवर बघायची वेळ नाही आली पाहिजे. आपण वेळ देऊया पाहिजे तर, म्हणजे तुम्ही अगोदरच माझ्याबरोबर किंवा माझ्या आधी जर सॉल्व केलं आहे न बघता किंवा थोडीशी आयडिया घेऊन तरी चालेल. (2005) CBSE बोर्डला विचारलेला क्वेश्चन आहे.
ऑड्समध्ये आहे, याचा अर्थ याला वेटेज जास्त असणार आहे. आणि मग ज्यांना आतापर्यंत क्वेश्चनची भीती वाटत नव्हती बघितल्याबरोबर त्यांच्यासाठी सॉल्व फॉर एक्स असं म्हणूया. आणि त्यांनी एक्स दिलेला आहे छानपैकी 1 डिवायडेड बाय 2 मायनस 1 डिवायडेड बाय 2 मायनस 1 डिवायडेड बाय बस झालं. वेअर काय 0 नसला पाहिजे, सॉरी x मायनस 2 0 नसलं पाहिजे, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 2 नसली पाहिजे. अपूर्व, अरे का असं करतो, व्हिडिओ चालू कर ना. तुला काय वाटतंय बाकीच्यांनी व्हिडिओ चालू केलंय हे काय मेकअप करून बसलेत का? नाही तसं काय, आपण जसं बसतो तसंच बसले सगळे, काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे. आता आपल्याला जसं पहिल्या एक्झाम्पलमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये आपण आणलं आणि नंतर फॅक्टराइज केलं. त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे, ॲक्च्युली सांगितलं त्यांनी फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करायला सांगितलं. त्यामुळं मग अगोदर क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये आणलं आणि नंतर मग बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म वगैरे ते प्रॉडक्ट कॉन्स्टंट टर्म आला पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन मिडल टर्म म्हणजे एक्सचा कोएफिशियंट आला पाहिजे हे पाहिलं आपण. आणि स्प्लिट करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू म्हणजे सोल्युशन मिळालं क्वाड्रेटिक इक्वेशनचं. म्हणजे असं काहीतरी अतरंगी विचित्र एक्झाम्पल दिलं असेल तर अगोदर त्याला कुठल्या फॉर्ममध्ये आणावं लागेल, क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये. ते आणण्यासाठी काय काय करायचं, सुरुवात कुठून करायची सांगा, क्वेश्चन बघून. आणि या पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला एखादा स्क्रीनशॉट पाठवतो मी. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये 11वी-12वीला हे असं काहीतरी एक्झाम्पल आहे, लिमिटचे एक्झाम्पल आहेत. आणि एकदा हा पॅटर्न समजला की अजिबात अवघड वाटत नाही, पुढे असलं आलं की भीती वाटत नाही. पण काही लोकांनी आयुष्यात पहिल्यांदाच 12वीत बघितलेलं असलं आणि मग त्यांना ते काहीतरी वेगळं वाटायला लागतं. हे असं नाही झालं पाहिजे. बघा याची सुरुवात कुठून करायची, तर याची सुरुवात 1 डिवायडेड बाय इथून नाही करायची, शेवटून सुरुवात करायची, म्हणजे इथून सुरुवात करायची. आणि हे असं समजा की एवढंच एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायला सांगितलं. तर कसं करणार तुम्ही, तर हा पार्ट क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व करणार. 1 डिवाइड बाय 2 मायनस एक्स आहे आणि तो -2 आहे, 2 मायनस आहे. तर एवढ्यामध्ये फक्त म्हणजे हा पार्ट अगोदर सॉल्व करायचा, नंतर हा पार्ट सॉल्व करायचा आणि नंतर इकडे यायचं. हे अशा पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. तर पहिल्यांदा हा पार्ट करूया. त्यासाठी 2 म्हणजे काय 2/1 आणि मग हे क्रॉस मल्टिप्लाय करूया. त्याच्या अगोदर हे लिहायचं ते आहे तसं लिहायचं 1 डिवायडेड बाय 2 मायनस 1 डिवायडेड बाय, इथे क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय येणार बघा, 2 मायनस एक्सने 2ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच डायरेक्ट लिहिलं तर चालेल 4 मायनस 2x 4 मायनस 2x आणि -1 आहे तसे डिवायडेड बाय काय, तर यांचा डिनॉमिनेटर 1 × 2 मायनस एक्स म्हणजे 2 मायनस एक्स येणार. त्याच्या पुढच्या स्टेपला देअरफॉर x इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 मायनस, आता लक्ष द्या आपल्याला माहिती आहे 1 डिवायडेड बाय a अपॉन b, 1 डिवाइड बाय a अपॉन b म्हणजे काय लिहितो आपण, याचा रेसिप्रोकल b अपॉन a लिहितो. हेच लिहायचं आहे आपल्याला. हा जो डिनॉमिनेटर आहे ॲक्च्युली हे काय आहे, तर 4 - 1 म्हणजे 3 - 2x आहे.
3 - 2x डिवायडेड बाय 2 - x हा रेसिप्रोकल इथे मल्टिप्लाय होणार आहे का, तर 1/, या फॉर्ममध्ये 1/a/b. म्हणजे मी आता हा जो पार्ट आहे तो आहे तसा नाही लिहिणार, तर 1/a/b. ए पण काय आहे तर -2x आहे तसं 4 - 1 म्हणजे 3. एक स्टेप मी कमी करतोय, 3 - 2x आहे हे डिवाइड बाय 2 - x चा रेसिप्रोकल मल्टिप्लाय होणार. म्हणजे इथे काय येणार 2 - x/3 - 2x. इथपर्यंत आपण पोहोचलो. आणि मग याच्या पुढे काय करायचं परत तुमच्या लक्षात येईल. हा 2 इथे ठेवतो, म्हणजेच या पार्टमध्ये परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आणि नंतर ते त्याचा रेसिप्रोकल जे काही आन्सर येईल त्याचा रेसिप्रोकल वरती जाणार आहे आणि आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी काहीतरी चांगलं मिळेल. x = बघा क्रॉस मल्टिप्लाय करतोय या पार्टमध्ये मी, आणि त्यासाठी मला 1 डिवायडेड बाय सगळा पार्ट इथे 2 ने कोणाला मल्टिप्लाय करायचं 3 - 2x ला. म्हणजे स्टेप पाहिजे तर अजून वाढवतो, 2 मल्टिप्लाय बाय 3 - 2x मायनस 2 - x इंटू 1 म्हणजे 2 - x आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय येणार आहे याचा 3 - 2x 3 - 2x. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 डिवायडेड बाय a/b म्हणजेच रेसिप्रोकल मल्टिप्लाय होणार म्हणजे b/a येणार. याप्रमाणे इथे हा 3 - 2x वरती जाणार म्हणजे x = काय आलं 3 - 2x डिवायडेड बाय, आता मल्टिप्लाय करूया 3 × 6 - 4x 6 - 4x आणि ब्रॅकेट ओपन केलं तर -2 + x इज इक्वल टू देअरफॉर x = 3 - 2x -4x + x किती -3x 6 - 2 किती 4 4 - 3x. अशा पद्धतीनं हा डिनॉमिनेटर आला. आता हे काय करायचं तर आता कुठेतरी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ॲक्च्युली याच्या पुढची स्टेप काय तर अजून सुद्धा आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा कुठला फॉर्म आवडतो स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे स्प्लिटिंग द मिडल टर्म किंवा फॅक्टराइज करून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करता येतं. त्यासाठी आपण काय करूया हा पार्ट इकडे x ला मल्टिप्लाय होणार आणि याचा 1 जो आहे ते क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो आपण त्याला. देअरफॉर 4 - 3x x ला मल्टिप्लाय केल्यानंतर जे येणार आहे ते डायरेक्ट लिहितो 4 × x - 3x × x म्हणजे 3x² = 3 - 2x. आता x² ची टर्म निगेटिव्ह आहे त्यामुळं हा पार्ट मी राईटला घेतो पूर्ण. -3x² चे +3x² होतील, -4x इकडे आल्यानंतर -4x येतील, -2x - 4x म्हणजे -6x आणि कॉन्स्टंट टर्म आहे +3 = 0. 3 नी सगळ्यांना डिवाइड होत आहे म्हणजे x² - 2x + 1 = 0. असं छानचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे हा x - 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर असतो त्यामुळं x ची व्हॅल्यू काय येईल 1. जे दोन्ही कोइन्सिडंट किंवा इक्वल रूट्स असतील, बोथ आर इक्वल रूट्स स्क्वेअर असल्यामुळे. बघा आलं का. सोल्युशन लिहिताना x = 1, 1 असे दोन आन्सर लिहा. मग क्वेश्चन लिहून झालेलं आहे सगळ्यांचा. पुढचा प्रश्न इथे लिहितो मी. x + 1/x = 25 and 1/25. x + 1/x
is equal to 25 and 1/25. ट्राय करा, छान एक्झाम्पल आहे. दोन मेथडने एक्झाम्पल सॉल्व करता येईल आपल्याला. फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करायला सांगितलं आहे. त्यामुळे तुम्हाला अगोदर दिलेला क्वेश्चन क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणता आला पाहिजे. तेवढाच प्रयत्न करा. क्वाड्रेटिक फॉर्म हा असा कसा येईल. $25 and 1/25 चा अर्थ मिक्स फ्रॅक्शन आहे आपल्याला माहिती आहे. त्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो, पण त्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट 25 + 1/25 लिहिलं तर चालेल. हे झालं असेल तर सांगा, नसेल तर व्यवस्थित लिहा, समजून घेऊन लिहा. 2-3 मिनटं, 4 मिनटं, 5 मिनटं गेली तर चालतील. महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत. अजून 2 एक्झाम्पल फक्त राहत आहेत जे इझी आहेत. बघा झालं का. काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन क्वाड्रेटिक फॉर्म मध्ये आणण्यासाठी अगोदर सुरुवात आपण x² क्रॉस मल्टिप्लाय करूया. 1 x + 1 हे x + 1/x म्हणजे x² + 1 / x इज इक्वल टू, हा मिक्स फ्रॅक्शन आपण कसं लिहितो, 25 + 1/25 या फॉर्ममध्ये लिहितो. हे कॉन्स्टंट टर्म आहे तशी असू दे. आपण थोडंसं काय करूया, x हा इकडे मल्टिप्लाय करूया. म्हणजेच देअरफॉर x² + 1 इज इक्वल टू 25 + 1/25 ला x ने मल्टिप्लाय करायचा. आणि ही संपूर्ण टर्म एक्सची, ज्याला आपण मिडल टर्म म्हणतो, ती लेफ्टला घेतली की आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं. x² - 25 + 1/25 × x + 1 इज इक्वल टू 0.
आणि मग एक्स स्क्वेअर मायनस 25 प्लस 1/25 इंटू एक्स बघितल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे 25 इंटू 1/25चा प्रोडक्ट हा काय असतो 1 असतो. झालं. म्हणजे ज्यांचा प्रोडक्ट 1 आहे त्यांची ॲडिशन इथं आहे ऑलरेडी मायनस साईन आहे मध्ये. आणि मग फॅक्टराइज करूया दोन सेपरेट टर्म. कशा दोन टर्मची ॲडिशन जी आहे ह्यांचं प्रोडक्ट आहे म्हणजे हे सेपरेशन करायचं आहे. म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस फर्स्ट टर्म आहे 25 एक्स येणार आणि मायनस 1/25 एक्स येणार प्लस 25 इंटू 1/25. 1 का लिहित नाही आहे तर मला पहिल्या दोन टर्ममधून आणि थर्ड फोर्थ टर्ममधून काहीतरी कॉमन घ्यायचं आहे. पहिल्या दोन टर्ममधून एक्स कॉमन घेतलं तर एक्स मायनस 25 राहील आणि मायनस सेकंड थर्ड आणि फोर्थ टर्ममधून मायनस 1/25 कॉमन घेतला तर एक्स मायनस 25 राहील. बरोबर आहे का बघा. आणि मग दोन्हीमधून जर एक्स मायनस 25 कॉमन घेतला तर सेकंड फॅक्टर राहील एक्स मायनस 1/25 इज इक्वल टू 0. आणि मग दोन फॅक्टरचा प्रोडक्ट इक्वल टू 0 आहे म्हणून इच फॅक्टर इक्वल टू 0 घेऊन तुम्हाला एक्सचे व्हॅल्यू मिळतील. इथे लिहितो मी शेवटची स्टेप. देअरफॉर एक्स मायनस 25 इज इक्वल टू 0 ऑर एक्स मायनस 1/25 इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 25 ऑर एक्स इज इक्वल टू 1/25. आता हे फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं होतं म्हणून असं केलं आपण. ॲक्च्युली ज्यावेळेस इथे होतो तिथेच तुम्हाला आन्सर कळलं पाहिजे. सॉरी इथे असताना काय करतो मी बघा लक्ष द्या. एक्स प्लस 1/x जर एक्स प्लस 1/x इज इक्वल टू 25 प्लस 1/25 जर आहे तर एक्सची व्हॅल्यू 25 आहे आणि 1/x ची व्हॅल्यू 1/25 आहे. नाही 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 कम्पेअर करून एक्सची व्हॅल्यू 25 आहे आणि 1/x ची व्हॅल्यू नाही 1/25. एक्सची व्हॅल्यू 1/25 आली पाहिजे. नाही येत की रे. 1/x इज इक्वल टू 1/25 नाही येत. नाही हे डायरेक्ट शॉर्टकट मेथडनी त्यांनी सांगितलं आहे हे पण हे कसं येईल 1/x ची व्हॅल्यू 1/25 आली तर एक्सची व्हॅल्यू परत 25च येते. म्हणजे ही व्हॅल्यू येत नाही डायरेक्ट कम्पेअर केलं तर. काय येते नाही येत. हां 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 एक पॉसिबल आहे बघा लक्ष द्या. एक पॉसिबल आहे. एक्सची व्हॅल्यू जर 25 घेतली एक्सची व्हॅल्यू 25 घेतली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे का तर इथे येणार 25 प्लस 1/25 म्हणजे RHS मिळाले. आणि याच एक्झाम्पलमध्ये एक्सची व्हॅल्यू 1/25 घेतली तरी सुद्धा हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. इथे येईल 1/25 प्लस 1/25चा रेसिप्रोकल काय 25 म्हणजे RHS येते. म्हणून हे सोल्युशन सांगू शकता तुम्ही की एक्सची व्हॅल्यू 25 LHS मध्ये टाकली तर RHS मिळते. एक्सची व्हॅल्यू 1/25 LHS मध्ये टाकली तरी RHS मिळते. म्हणून हे सोल्युशन डायरेक्टली लिहू शकता जर MCQ वगैरे असेल तर. पण तुम्हाला बोर्डला क्वेश्चन आहे फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करायला सांगितलं तर याला पर्याय नाही. डायरेक्ट उत्तर चालणार नाही. आणि इथे कम्पेअरिंग बोथ साइड्स वगैरे कम्पेअरिंग टू साइड्स हे सबस्टिट्यूट करूनच करावं लागेल. कुठून इथून का पहिल्यापासून बघा लक्ष द्या.
सगळ्यांनी x + 1/x इज इक्वल टू 25 अँड 1/25 हा जो आहे तो मिक्स फ्रॅक्शन लिहिण्याची मेथड आहे. मिक्स फ्रॅक्शन कसं लिहितात तर प्लसच्या फॉर्ममध्ये 25 + 1/25 लिहितात हे माहिती आहे आपल्याला. आणि मग इथे x + 1/x क्रॉस मल्टिप्लाय केलं तर इथे x² + 1 / x राहतं. ठीक आहे, हे समजण्यासारखं आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये आणायचं आहे म्हणून एक्सची टर्म इकडे घेतली, इकडे मल्टिप्लाय झाली, कुणाला 25 + 1/25 x आला आणि इकडे राहणार फक्त x² + 1. आणि मग हा जो एक्सचा पार्ट आहे म्हणजे एक्सची टर्म आहे ती संपूर्ण लेफ्टला घेतल्यानंतर त्याचं साईन मायनस झालं आणि इथे 1 आहे तसं झाला. आपल्याला माहिती आहे 25 आणि 1/25चा प्रोडक्ट 1 असतो, त्यासाठी 25 × 1/25च्या बदल्यात 1 लिहिता येतं. तर 1च्या बदल्यात 25 × 1/25 काय लिहू शकत नाही, तर ते आपण लिहिलेलं आहे. कारण आपल्याला हे तिथे दाखवायचं आहे की ज्यांचा प्रोडक्ट हा आहे त्यांची ऑलरेडी इथे ॲडिशन सबट्रॅक्शन आपण ॲडजस्ट करतो, पण ऑलरेडी इथे ज्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन इथे दिलेली आहे त्यांचा प्रोडक्ट 1 येतोय, त्यामुळं मग या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. एवढं समजलं. आणि मग पुढे काय करायचं तर मिडल टर्म आपण जसं 10x असेल तर 7x + 3x मध्ये स्प्लिट करतो, तसं -x प्रत्येकाला मल्टिप्लाय केला, -25x आला, इथे -1/25x आलं. मिडल टर्मला स्प्लिट केलं या 2 टर्ममध्ये. आणि मग या 2 टर्ममधून फर्स्ट 2 टर्म्समधून x कॉमन घेतल्यावर x - 25 राहणार आहे. थर्ड आणि फोर्थ टर्ममधून -1/25 कॉमन घेतल्यानंतर x आणि 1/25 आणि मायनस कॉमन घेतल्यामुळे इथे मायनस राहणार, सॉरी -1/25 कॉमन घेतल्यामुळे x आणि 25 राहणार, म्हणजेच x - 25. दोन्हीमधून x - 25 फॅक्टर कॉमन घेतला तर x - 1/25 सेकंड फॅक्टर राहतो आणि ईच फॅक्टर इक्वल टू 0 घेऊन x व्हॅल्यू मिळतात. लिहून घ्या. शेवटचा क्वेश्चन आहे, 5 मिनिटात होऊन जाईल. थोडंसं तिथे फॅक्टराइज करणं नंबर्सचं. मोठा नंबर एक, बाकी काही वेगळं जास्त अवघड नाही आहे. x - 3 × x - 4 इज इक्वल टू 34 डिवायडेड बाय 33चा स्क्वेअर. ट्राय करा, चुकलं तर चालेल, एखादं पेज खराब झालं तर चालेल, खराब झालं तर चुकलं तर ते वहीचं पान नोटबुकचं पेज फाडू नका, आठवण असू देत, लगेच घालवू नका. आपल्याला माहीत असलं पाहिजे आपण चुकू पण शकतो, पुढच्या वेळेस काळजी घ्यायची. काय करूया तर सुरुवातीला आपण हे मल्टिप्लाय करून घेऊया.
एक्स मायनस 3 इंटू एक्स मायनस 4. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 12 वगैरे येईल. पण ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांनी एक्सनी मल्टिप्लाय करूया प्रत्येकाला. म्हणजे एक्स स्क्वेअर एक्सने मायनस 4ला मल्टिप्लाय केलं -4x आणि -3ने एक्सला मल्टिप्लाय केलं -3x आणि मायनस मायनस प्लस 3 4 जा 12 इज इक्वल टू 34/33चा स्क्वेअर. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 12 आणि ही टर्म काय घेऊया लेफ्टला घेऊया. 33चा स्क्वेअर करता येतो आपल्याला पण नको ते करायला. पुढे जाऊन काहीतरी कारण असणार आहे ज्याच्यामुळे त्यांनी हे असलं काहीतरी विचित्र तसंच ठेवलं आहे. नाहीतर 33चा स्क्वेअर त्यांना पण करता येतो. आपल्याला करायचं नाही सांगितलं. काय करूया कॉन्स्टंट टर्म हा जो पार्ट आहे ना क्रॉस मल्टिप्लाय करूया. म्हणजे आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये म्हणजेच स्टँडर्ड फॉर्मॅट क्वाड्रॅटिक इक्वेशनचा या फॉर्ममध्ये आणता येईल. त्यासाठी एक्स स्क्वेअरची टर्म आहे तशी -7x आहे तसं आणि प्लस 12ला 33 स्क्वेअरने मल्टिप्लाय करूया. 12 मल्टिप्लाय बाय 33चा स्क्वेअर मायनस इथे अपॉन 1 आहे म्हणजेच 34 आहे तसं येईल डिवायडेड बाय 33चा स्क्वेअर इज इक्वल टू काय 0. आता इथे डिनॉमिनेटर 33 स्क्वेअर आहे तसं ठेवूया पण इथे 33च्या स्क्वेअरला 12ने मल्टिप्लाय करून 34 सबट्रॅक्ट करून सांगा काय येत आहे. मी नाही करत आहे. प्लसच येईल. 33चा स्क्वेअर किती 1089 मल्टिप्लाय बाय 12 करूया. किती 108 ना 12 9 नाही बरोबर आहे की 108 बरोबर 10 आणि 8 आणि 12 8 जा 96 म्हणजे 96 प्लस 10 म्हणजे 106 आलं का 106चा इथे 06 आणि इथे 0 आहे तसा 10 10 10 10 6 आलं आणि किती आलं 12 13 13068 येत आहे. -34 करूया लगेच म्हणजे इकडे जागा जाणार नाही. 13034 बरोबर आहे का 13034 डिवायडेड बाय 33चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता मग देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस आता गंमत काय बघा गंमत इथून पुढे सुरू होते. एक्सचा जो कोएफिशियंट आहे -7 असे दोन नंबर कोणते की त्यांचा प्रोडक्ट एवढा आहे कॉन्स्टंट टर्म आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 7 आहे. असे नंबर शोधणं म्हणजे थोडंसं त्रासदायक आहे. त्यासाठी आपण याला फॅक्टराइज करूया. 33चा स्क्वेअर म्हणजे 33 इंटू 33 ठीक आहे. पण कॉन्स्टंट टर्म काय करतो फॅक्टराइज करतो आपण. ज्यांचा प्रोडक्ट हा आहे त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन 7 येते का नंतर बघूया. अगोदर 13034 याचे फॅक्टर्स काय मिळतील. 13034ला कशाने डिवाइड होत आहे सुरुवात 2ने केली समजा 2ने डिवाइड केल्यावर काय राहणार आहे बरोबर आहे का 6517 आणि 6517ला अजून कशाने डिवाइड होईल सांगा. 6517ला 2 3 5 7 4 नंबर पैकी काहीतरी मिळेलच. येतंय का 7 ने होईल. 7 9 जा 63 21 राहिले 7 3 जा 21 बरोबर. 7 ने डिवाइड होईल 7 मल्टिप्लाय बाय 7 9 जा 63 7 9 63 राहिले 2 21 7 2 जा
3 जा 21, 7 त्रिक 21 आणि बरोबर आहे का 931. आणि 931 ला अजून कशाने डिवाइड होत आहे? 931 कोणाचा 7 ने होत आहे का अजून? 2 नाही होणार, 3 नी पण नाही होणार, 5 नी पण नाही, म्हणजे 7 नी 7 1 जा 7 राहिले 2 7 त्रिक 21 7 त्रिक 21 बरोबर. 7 1 जा 7 7 33 बरोबर आहे का? 7 ने मल्टिप्लाय केलं, सॉरी 7 ने डिवाइड केलं म्हणजे हा 7 ज्याने 7 1 जा 7 7 3 जा 7 3 जा बरोबर आहे का? थोडक्यात असं की 13,034 चे आपल्याला 2 राहायला गेले, 4 फॅक्टर मिळाले. छान. 2 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 133. सात्रिक 49 हा फॅक्टर सेपरेट ठेवला तर 7 7 जा 49 इंटू 2 किती 98 आणि मल्टिप्लाय बाय 133. आणि मग थोडक्यात हे फॅक्टर कोणाचे झाले 13034 चे. आता काय करूया 13034 अपॉन 33 चा स्क्वेअर जो आहे हा 98 अपॉन 33 मल्टिप्लाय बाय 133 अपॉन 33 असे दोन फॅक्टर मिळाले. तर सांगा 98 आणि 133 ची ॲडिशन 7 येते का सबट्रॅक्शन 7 येते? काय येतंय का? नाही येत काय? काहीतरी चुकलं का? बरोबर आहे 98 आणि 7 105 यायला पाहिजे खरं. काय चुकलं? -7 पाहिजे ना. 98 105 33 नाही, पण इथे हो 33 नाही आहे बरोबर. गंमत काय बघा, इज इक्वल टू काय करूया यांचे ॲडिशन करून बघूया, सबट्रॅक्शन करून बघूया, सबट्रॅक्शन करूया का ॲडिशन करूया, दोन्ही करून बघूया. चला 98 अपॉन 33 प्लस 133 अपॉन 33 इज इक्वल टू 98 प्लस 133 अपॉन 33 इज इक्वल टू 98 प्लस 133 किती 231 का अपॉन 33 चे मल्टिपल 231 आहे का? 3 7 21 7 जा 33 मल्टिप्लाय बाय 7 किती 22 23 बरोबर आहे की नाही. 7 जा म्हणजे ॲडिशन आली की तेवढी 7 हे काय आली का? येते का नाही? एक्स स्क्वेअर मायनस 7 म्हणजे कोणाची ॲडिशन मिळाली आपल्याला या दोन नंबरची ज्यांचा प्रोडक्ट हा आहे ऑलरेडी. त्यासाठी मी काय करतो 98 अपॉन 33 प्लस 133 अपॉन 33 इंटू एक्स 7ला स्प्लिट केलं या फॉर्ममध्ये आणि प्लस हे मल्टिप्लिकेशन कोणाचं आहे 98 अपॉन 33 मल्टिप्लाय बाय 133 अपॉन 33 इज इक्वल टू काय 0. एवढं कळलं का बघा. बाकी पुढचं काम तुम्हाला जमेल. आता हे आपोआप कसं कळणार तर आपोआप नाही कळणार. शेवटचं एक्झाम्पल आहे तर तुम्हाला हे झाल्यावरच कळणार की असं येतं आणि मग या नंबरची ओळख कळणार की असा नंबर आहे 13,034 ज्याचे फॅक्टर्स असे मिळू शकतात डिवाइड बाय 33 चा स्क्वेअर. आणि मग असे फॅक्टर्स मिळाल्यानंतर यांची ॲडिशन करून बघितले तर आपल्याला यांची ॲडिशन 7 येते. हे सॉल्व केल्यावरच कळणार, अगोदर कळणार नाही. एक बाजूला कुठेतरी हे करून टाका. पहिली गोष्ट आहे मल्टिप्लिकेशन करा, नंतर 34 सबट्रॅक्ट करून जो 13034 आहे फॅक्टराईज करा. एकदा त्याचं फॅक्टर्स मिळाल्यानंतर 98 133 असे दोन फॅक्टर सेपरेट करूया आणि नंतर चेक करूया की कॉन्स्टंट टर्म जी आहे क्वाड्रेटिक इक्वेशनमधली आपली
त्याचे दोन फॅक्टर्स 98/33 आणि 133/33 हे कॉन्स्टंट टर्मचे दोन फॅक्टरचे ॲडिशन ही 7 येते. हे करून बघूया आणि मग इथे फॅक्टरायझेशन काम आपलं होईल पूर्ण. आणि मग सेकंड लास्ट स्टेप येणार इथे x मायनस 98/33x आणि मायनस हे पण मायनस होईल 133/33x प्लस 98/33 मल्टिप्लाय बाय 133/33 इज इक्वल टू 0. आता पहिल्या दोन टर्ममधून एक्स स्क्वेअर येते आणि थर्ड आणि फोर्थ टर्ममधून काय कॉमन येते घ्या, एक्सची व्हॅल्यू मिळेल. फॅक्टरायझेशन मेथडनी क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं हे शेवटचं एक्झाम्पल आपण पाहिलं जे आपण. आणि मग क्वाड्रेटिक इक्वेशन सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड याच्यावरचे CBSE बोर्डला विचारलेले क्वेश्चन जर तुम्हाला मी फोटो पाठवला, याचे आन्सर पण पाठवले, तर सॉल्व करता येतील का? होमवर्कसाठी आपण देऊ शकतो. तुमची तयारी असेल, एवढे एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायला आता अजून छान वाटेल. आणि त्याच्यामध्ये जर लिहिलं असेल CBSE बोर्डला 2014ला विचारलेला क्वेश्चन कोणता आहे, 2016चा, 5चा, 4चा, तर प्रत्येक वर्षी विचारलेले या चॅप्टरवरचे म्हणजेच फॅक्टरायझेशन मेथडनी क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचे एक्झाम्पल जर सॉल्व केले आता, तर बोर्ड एक्झाम 2 महिने 3 महिने राहिलेली असताना आपल्याला फक्त बघितलं एखादं एक्झाम्पल सॉल्व केलं तरी बसेल. त्यावेळेस ती बोर्डची तयारी 10वी बोर्ड जे म्हणतो त्याची तयारी परत करायची गरज नाही, जास्त वेळ द्यायची गरज नाही. पण आत्ता वेळ द्यायची तयारी आहे का? तुमची इच्छा असेल तर मी फोटो पाठवतो होमवर्कसाठी आणि त्याला टाईम लिमिट नाही आहे, आन्सर पण पाठवतो. तुम्हाला जसा वेळ मिळेल, तुम्ही फ्री असताल थोडाफार वेळ काढून सॉल्व करू शकता. आणि जास्त क्वेश्चन नाही आहेत, पहिले बेसिक लेवलचे एक्झामला विचारलेले 14 क्वेश्चन आहेत. त्याच्यापुढे लॉट्सचे लोअर ऑर्डर थिंकिंग स्किलचे 26 पर्यंत आहेत. म्हणजे 14 to 26 म्हणजे साधारण 12 क्वेश्चन झाले. आणि 27 पासून 30 पर्यंत म्हणजेच साधारण 4-5 एक्झाम्पल आहेत 31 पर्यंत, जे हॉट्सचे एक्झाम्पल आहेत. सगळे बोर्डला आलेले क्वेश्चन आहेत. CBSE बोर्डला म्हणजे महाराष्ट्र बोर्ड, ICSE बोर्ड काय युनिव्हर्सच्या बाहेर नाही आहे, तिथे पण असेच क्वेश्चन आलेले असणार आहेत. वेळ मिळाला तर बघा. चालेल का? पाठवू का फोटो ग्रुपवरती? हे काय झालंय, सॉल्व केलंय का करायचं आहे? माझ्यासाठी ठेवलंय का? आलंय आन्सर? कोणाचं आलंय सांगा. अरे केलं असेल की, दोन्हीमधून x कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहणार आहे, x - 98/33, x - 98/33. आणि थर्ड आणि फोर्थ टर्ममधून काय कॉमन येईल, -133/33 कॉमन आहे. -133/33 जर कॉमन घेतले तर इथे काय राहणार आहे, फक्त x राहणार आहे. आणि मायनस कॉमन घेतल्यामुळे इथे मायनस होईल 98/33. x - 98/33 म्हणजे हा फॅक्टर आहे तसा कॉमन घेता येईल. देअरफॉर x - 98/33 कॉमन घेतला तर इथे राहील x आणि इथे राहील 133/33 इक्वल टू काय 0. आणि मग दोन फॅक्टरचा प्रोडक्ट जर 0 येत असेल तर ईच फॅक्टर इक्वल टू 0 घेऊ शकतो आपण. आणि मग x ची व्हॅल्यू येईल 98/33 और x ची व्हॅल्यू येईल 133/33. एवढं छान आन्सर आहे.